तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव का झाला याबद्दलचे एक मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं। महायुतीची पीछेहाट वोट जिहादमुळे झाल्याचा थेट आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी संत शक्तीने आता पाठिंबा द्यावा असं आवाहन सुद्धा त्यांनी कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना केलं। या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। खरं म्हणजे हिंदू समाजाने कधीही कुठल्या दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही, आम्ही तो करणारही नाही। हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे, आमच्या रक्तात सहिष्णुता आहे, आम्ही कुठल्याही धर्माचा अपमान कधी करत नाही। पण जर हिंदू धर्म आणि हिंदू विचार संपवण्याकरता आणि या ठिकाणी हिंदू विरोधी लोकांना पदावर बसवण्याकरता जर मतदान होत असेल तर माझा सवाल आहे, हिंदू समाजाला दिशा देणारे जे संत आहेत, महंत आहेत, जे हिंदू समाजाला दिशा देणारे सज्जन शक्तीचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, त्यांना देखील माझं आव्हान आहे की तुम्हालाही हिंदुत्व जागृत करावंच लागेल, करावंच लागेल, करावंच लागेल। आणि याआधी आपण लव्ह जिहाद आणि लँड जिहाद सारख्या मुद्द्यावरनं झालेले राजकीय आरोप प्रत्यारोप पाहिलेत, पण देवेंद्र फडणवीसांनी पॉइंट आउट केलेला वोट जिहादचा मुद्दा नेमका काय आहे? तर वोट जिहाद म्हणजे मुस्लिम समुदायानं एकत्रित आणि एक गठ्ठा एका विशिष्ट पक्षाविरोधात केलेलं मतदान। संबंधित पक्षाच्या सभा आणि उमेदवार यांचं समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना सुद्धा समाजाकडनं बहिष्कृत केलं जाणं, मुस्लिम समुदायानं एखाद्या पक्षाचा उमेदवार ठरवून पाडणं। वोट जिहादचा हाच प्रयोग लोकसभेच्या वेळी भाजपच्या विरोधात केला गेल्याचं कणेरी मठात आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। एखाद्या धर्माबद्दल आपल्या मनात आकस नाहीये, पण जर एखाद्या ठिकाणी हिंदू समाज हा मायनॉरिटी मध्ये गेल्यानंतर राष्ट्रविरोधी कारवाया त्या ठिकाणी चालू होत असतील तर उद्या विचार करा, ज्या संख्येनं आमची संख्या कमी होते आणि इतरांची संख्या वाढते, ही संख्या 25%, 30%, 35% पोहोचल्यानंतर तुम्ही आणि आम्ही जगू शकू का? तुम्ही आणि आम्ही आपल्या धर्माचा अवलंब करू शकू का? तुम्ही आणि आम्ही आपले संस्कार आणि संस्कृती सांगू शकू का? याचा विचार देखील आज या निमित्ताने आपल्याला करावा लागेल। आणि वोट जिहादचा आरोप करताना देवेंद्र फडणवीसांनी उदाहरण दिलं ते धुळे लोकसभा मतदारसंघाचं। धुळ्यातनं भाजपच्या सुभाष भामरेंचा पराभव झाला। धुळे लोकसभेच्या 5ही मतदारसंघातनं भामरेंना लीड मिळाली होती, पण मुस्लिम बहुल भाग असलेल्या मालेगाव मध्यच्या पेट्या उघडल्या गेल्या आणि भामरेंच्या विरोधक शोभा बच्छाव यांनी भामरेंची 5 विधानसभेतली लीड मोडून काढली। त्यानंतर धुळ्यापाठोपाठ राज्यातल्या आणखी 6 मतदारसंघात असंच चित्र पाहायला मिळालं। ईशान्य मुंबईतनं भाजपचे उमेदवार होते मिहिर कोटेचा। हा मतदारसंघ भाजपच्या सर्वात सेफ आणि हक्काच्या मतदारसंघांपैकी एक मानला जायचा। शिवाजीनगर आणि मानखुर्द या 2 मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघांनी कोटेचांचे विरोधक संजय दिना पाटील यांना मोठं लीड मिळवून दिलं आणि परिणामी हा मतदारसंघ सुद्धा भाजपच्या हातून निसटला। तर 2014 आणि 2019 साली सोलापूरवरती निर्विवाद वर्चस्व मिळवणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभेत पराभवाचा फटका बसला। मुस्लिम बहुल भागातली मतं प्रणिती शिंदेंच्या बाजूने वळल्यानं राम सातपुतेंना पराभव स्वीकारावा लागला। तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मुस्लिम मतांची संख्या निर्णायक आहे। या मतदारसंघातनं भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का बसला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाळामामा म्हात्रे यांनी मुस्लिम बहुल भागातनं लीड कायम ठेवत विजय निश्चित केला। पण देवेंद्र फडणवीसांच्या वोट जिहादच्या आरोपाचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतलाय। काय सारखं जिहाद 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 करतायत? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, एकनाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावला सांगू का?
आणि कालच राज्य सरकारनं देशी गाईला राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलं. देवेंद्र फडणवीसांनी थेट वोट जिहादचा मुद्दा कोल्हापुरात चर्चेत आणला. गेले काही दिवस भाजपचे आमदार नितेश राणे सातत्यानं टोकाची मुस्लिम विरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या राजकारणाला उत्तर म्हणून भाजपनं थेट बॅक टू बेसिक्स जात हिंदुत्वाचा मुद्दा हेडलाईन्समध्ये आणल्याची चर्चाही रंगू लागली आहे.